शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आपण दशक 6वा बघतोय। देव दर्शन ते देव शोधन असे हे 3 दशक आहेत। त्यातला हा पहिला दशक देव शोधन नावाचा दशक आहे। तर त्यातलं पहिला जो समास होता देव शोधन नावाचा समास पहिला होता, तो आपण मागच्या वेळेला बघितला। आणि त्याच्यामध्ये देव म्हणजे काय, देवाला कसं शोधायचं, त्यासाठी संत संगती कशी गरजेची आहे, या सगळ्या मध्ये याच्याबद्दलचं विवरण त्यांनी केलं होतं। आणि त्यामध्ये मूळ भगवंत किंवा परमेश्वर ज्यांनी हे सगळं विश्व निर्माण केलेलं आहे त्याची ओळख करून घेणं गरजेचं आहे, कारण त्यांनीच आपल्याला निर्माण केलेलं आहे। मग ज्यांनी आपल्याला निर्माण केलंय त्याची ओळख असणं गरजेचं आहे। तो आपल्या आतमध्येच आहे, पण तरी आपण त्याला शोधायला बाहेर धडपडत असतो, सगळीकडे जात असतो। तसं न करता आपण त्याची ओळख आपल्या आतच असलेल्या त्या परमेश्वराची ओळख करून घ्यायची आहे, हे त्याच्यामध्ये सांगितलं। पण मग हे करणं आम्हाला जमत नाही, कारण आम्हाला आमच्या आतला परमेश्वर दिसत नाही। आम्हाला बाहेरचं सगळं दिसतं, पण आमच्याच आतमध्ये काय आहे ते आम्हाला दिसत नाही। हे जे आहे हे आम्हाला कोण सांगतं, तर ते आम्हाला संत सज्जन जे असतात ते त्याबद्दल आमच्याशी बोलतात, आम्हाला सांगतात। ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या संतांची संगत धरणं गरजेचं आहे। मग हा भगवंत कुठे आहे, इकडे हिमालयात आहे का, समुद्रात आहे का, वरती आहे का, खालती आहे, आम्हाला काही लक्षात येत नाही। तर मग हा हिमालयात असेल तर मग तिथे जायला पाहिजे का, असे काहीतरी मनामध्ये विचार येतात। तीर्थक्षेत्री आहे मग तिथे जायला पाहिजे का, तर अशी काही गरज आहे अशी नक्कीच नाही। जाऊन यायला हरकत नाही, कारण तिथली जी स्पंदनं असतात ती स्पंदनं आपल्यामध्ये आपण घेऊ शकतो। पण म्हणून तिथे भगवंत भेटतोच असं नाही। मग हा भगवंत आहे कुठे, तर ज्ञानेश्वर माऊली असं सांगतात, जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत। ह्या चराचरामध्ये जे जे भेटे भूत, भूभवती, भूत म्हणजे झालेला, जन्मलेला, निर्माण झालेला। मग जे 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 की जे भूत, जे जे निर्माण झालेलं आहे, मग ते पक्षी असू देत, फुलं असू देत, पानं असू देत, बाकीच्या नद्या असू देत, जे जे काही निर्माण इथे भूतलावर झालेलं आहे ते ते जाणीजे भगवंत। मग या पद्धतीने आपल्याला त्याचा विचार करता येतो। म्हणजे आधी चराचरामधला परमेश्वर जो आहे तो पाहायची एकदा सवय झाली की मग अंतरीतला परमेश्वर जो आहे अंतर्यामी असलेला, तो आपल्याला पाहायला मिळतो। तो जाणायला कसं जाणायचं याचं ज्ञान आपल्याला मिळतं। समर्थ म्हणतात, पृथ्वी माझी जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे। जितुके शरीरे, शरीर म्हणजे देह, पुन्हा तेच सांगितलंय, वेगळ्या शब्दामध्ये सांगितलंय। आणि तुकोबा म्हणतात, आत हरी बाहेर हरी, म्हणजे सगळीकडे घरी दारी आत बाहेर सगळीकडे हा परमेश्वर भरलेला आहे, अशा तऱ्हेने त्यांनी सांगितलेलं आहे। आता हा जो दुसरा समास आहे ब्रह्म पावन समास, त्याचं ब्रह्म पावन निरूपण असं नाव आहे। ज्ञानी संत सत्पुरुष जे असतात ते सच्चिद आनंद स्वरूपाचा अनुभव आपल्या अंतरातच घेतात। त्यांना उठून कुठेही बाहेर जावं लागत नाही, कारण त्यांना हे शक्य झालेलं आहे, त्यांनी अंतर्मुख साधना केलेली आहे, त्यामुळे त्यांना हे शक्य झालेलं आहे। मग आम्हाला अंतर्मुख साधना करणं, अनुभव घेणं शक्य आहे का, तर नक्की शक्य आहे। कारण ह्या सगळ्यांनी अंतर्मुख साधना करून त्याचा अनुभव घेतलाय, त्याची प्रचिती घेतलीत, ते त्यामधले जाणता पुरुष आहेत, त्यामुळे त्यांच्याजवळ आपल्याला ही विद्या शिकता येते। अनुभव घेण्याची विद्या जी आहे, त्या परब्रह्माचं ज्ञान मिळवण्याची जी विद्या आहे,
जी कला आहे त्यांनी अवगत केलेली आहे, म्हणून ते सांगतील त्या पद्धतीने आपल्याला मार्गक्रमणा केली तर हे अशक्य नक्की नाही, पण कष्टसाध्य नक्की आहे. कारण अनुभव घेणं ही माणसाची मूळ प्रवृत्ती आहे. अनुभव कसा घ्यायचा, आम्हाला अनुभव घेता येत नाही तर असं नाही. ती माणसाची मूळ प्रवृत्ती आहे. प्रत्येक गोष्टीचा तो अनुभव घेत असतो. अगदी माणूस हवा आणि पाणी अन्न याच्याशिवाय राहू शकेल, पण अनुभवाशिवाय जगूच शकत नाही. आता हे म्हणणं थोडंसं वेगळं वाटतं की हवा पाणी पण अन्न याच्याशिवाय जगू शकेल, पण अनुभवाशिवाय जगणार नाही. कारण उदाहरणार्थ पाणी मिळालंच नाही, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, महिना झाला, पाणी मिळालंच नाही, तर पाणी न मिळाल्यामुळे जी व्याकुळता निर्माण होते, त्या व्याकुळतेचा अनुभव घेतल्याशिवाय माणूस मरत नाही. म्हणजे तो अनुभव तरी तो त्याला घ्यावाच लागतो. उपासमारीचा अनुभव घेतल्याशिवाय अन्न मिळालं नाही म्हणून तो मरूच शकत नाही. म्हणजे उपासमारीचा अनुभव तो घेतोच, व्याकुळ होण्याचा अनुभव घेतो, तेव्हाच तो नंतर पाण्याने तडफडून मेला असं आपण म्हणतो. पण हा अनुभव त्याने त्याच्या आधी घेतलेला असतो. किंवा हवा मिळाली नाही तर गुदमरणाचा अनुभव घेतल्याशिवाय तो मरत नाही. आधी तो त्या गुदमरण्याच्या अनुभवाशी खूप खटपट करतो आणि मग तो मृत्यू पावतो. म्हणजे मृत्यू घेण्यापूर्वी त्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यावाच लागतो. हे जसं आहे, म्हणजे अनुभव घेणं ही माणसाची मूळ प्रवृत्ती आहे. त्यामुळे परब्रह्माचा अनुभव तो घेऊ शकत नाही असं म्हणूच शकत नाही. त्या दिशेने तो वाटचालच करत नाही, त्यामुळे त्याला त्याचा अनुभव येत नाही. त्या दिशेने वाटचाल केली म्हणजे देव शोधन ते देव दर्शन असं मुद्दामून म्हटलेलं आहे. कारण देव शोधायला निघाल्यानंतर नुसतं शोधून चालणार नाही, तशी मार्गक्रमणा करावी लागते. ती मार्गक्रमणा करणं खडतर आहे, अवघड आहे, हे सगळं मान्य आहे. पण तरी सुद्धा ती केल्याशिवाय आपल्याला तो अनुभव घेता येत नाही. म्हणजे हे परब्रह्माचा अनुभव आपल्याला नक्की घेता येतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग हा परब्रह्माचा अनुभव जो घ्यायचा, ते ब्रह्म आहे तरी कसं, त्याच्याबद्दल ते सांगण्यासाठी हा समास समर्थांनी लिहिलेला आहे. कारण शब्दरूपाने तरी आपल्याला माहिती पाहिजे ना की ब्रह्म आहे कसं, म्हणजे त्याला शोधायला सोपं जाईल. मग ब्रह्म कसं आहे, तर ते सगळ्यात मोठं आहे. भूमा असं त्याला म्हटलं जातं. आपल्या दृष्टीने आपण विचार केला तर काय म्हणू, काय मोठं आहे, सगळ्यात मोठं हे विश्व मोठं आहे, ब्रह्मांड मोठं आहे. कारण आम्हाला आमची तेवढीच म्हणजे कुवत आहे, आम्ही तेवढंच विचार करू शकतो शब्द पातळीवर. पण ब्रह्म त्याच्यापेक्षा सुद्धा, म्हणजे जे विश्व त्यांनी निर्माण केलं, जे मागच्या वेळेला सांगितलंय की जे विश्व निर्माण केलं, आकाशगंगा, सूर्यमालिका, पृथ्वी, ग्रह, तारे, हे सगळं विश्वामध्ये सामावलेलं आहे. आणि अशी अनेक विश्व, अनेक अनेक ब्रह्मांडे लगडली अशी ओवी आहे समर्थांची. तर ती अनेक ब्रह्मांडे लगडली असं जे विश्व ज्यांनी निर्माण केलेलं आहे, ते म्हणजे परब्रह्म आहे. त्यांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे आणि त्याच्याविषयी समर्थ या समासात सांगतायत, तोंड ओळख करून देत आहेत. कारण आत्ता प्रत्येकाची तोंड ओळख चालली आहे, मग हळूहळू ते आपल्याला खोलात नेणार आहेत. म्हणून 1 ते 5 ओव्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की संत सद्गुरू जे लोक आहेत, ही आम्हाला उपदेश करतात. उपदेश आपल्याला जीवनामध्ये प्रत्येक जण करतच असतो. मोठी माणसं लहान मुलांना करतात, आई वडील लहान आपल्या बालकांना करतात, किंवा आपल्या पुत्रांना करतात, मुलीला करतात. हे जसे उपदेश केले जातात ते व्यावहारिक उपदेश आहेत आणि ते चांगल्यासाठीच करतात, हेही तितकंच खरं आहे. पण हे सगळं करत असताना आपल्याला संत सज्जन जेव्हा उपदेश करतात, तेव्हा ते प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टींचा विचार करून आपल्याला उपदेश करत असतात संत. आणि त्याचप्रमाणे सद्गुरू जे उपदेश करत असतात, मी सद्गुरू म्हणते, अडक्याचे गुरु 3 मिळाले तरी करू नये असं समर्थांनी सांगितलेलं आहे. त्या गुरूंबद्दल आपण बोलत नाही आहोत, तर आपण सद्गुरूंबद्दल बोलतोय. सद्गुरू जे उपदेश करतात ते मात्र ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात, ब्रह्मज्ञाने विण उपदेश
तो म्हणो नये विशेष, धान्ये विण जैसे भूस खाता नये. म्हणजे धान्याचे उपमा त्यांनी वेगवेगळ्या पहिल्या 5 ह्याच्यामध्ये दिलेले आहेत, 5 ओव्यांमध्ये, की ब्रह्मज्ञानाशिवाय जे उपदेश आहेत ते व्यावहारिक उपदेश आहेत. त्याचा उपयोग नाही असं नाही, जीवन जगण्यासाठी त्याचा उपयोग नक्की आहे, पण ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी त्याचा उपयोग नाही. म्हणून त्याला विशेष म्हणू नये. विशेष म्हणू नये म्हणजे ह्या बाकीच्या उपदेशांना ते तेवढ्यापुरतं उपदेश उपयोगी पडणार आहेत. पण इथे ब्रह्मज्ञानाशिवाय दुसरा उपदेश हा विशेष होऊच शकत नाही. कारण ब्रह्मज्ञान मिळवणं, ते ज्ञान मिळवणं, तिथपर्यंत जाणं हे खरं मानवी जीवनाचं कर्तव्य आहे. याचा अर्थ फक्त देवदेव करायचा असं मुळीच नाहीये. सर्व कार्य करून वेगवेगळे मार्ग, ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्तिमार्ग, उपासना मार्ग, अनेक मार्ग सांगितलेले आहेत. पण ते करताना क्रियाही करायला सांगितलेल्या आहेत, कर्मही करायला सांगितलेले आहे. पण ते सत्कर्म असेल, परमेश्वराचं अधिष्ठान ठेवून कर्म करायचे, स्वस्थ बसायचं असं म्हटलेलं नाहीये. कारण प्रत्येक गोष्ट करायचीच आहे आपल्याला. आपण कर्मयोनीत जन्मलेली माणसं आहोत आणि कर्मयोनीमध्ये आपण स्वस्थ कधीच बसू शकत नाही. पण स्वमध्ये स्थित होऊन आपण कार्य करू शकतो, असं स्वस्थ आपल्याला बसता येतं. स्वमध्ये स्थित. की संत हे त्या दृष्टीने विचार करत असतात आणि म्हणून त्यांनी असं पुढे म्हटलेलं आहे. म्हणजे हे ब्रह्मज्ञानाच्या उपदेशाशिवाय इतर कुठलंही ज्ञान हे खरं नव्हे. जसं सांगितलेलं आहे तसंच इथे म्हटलेलं आहे. अन्य उपदेश हे उपदेश आपल्याला अनेक गोष्टींकरता, पारमार्थिक मार्गावरनं जाण्याकरता ते उपदेश आपल्याला चांगले पडतात. ही पोथी वाचावी, याच्यामध्ये हे ज्ञान आहे, हा उपदेश एखाद्याने केला तर ती वाचावी. पण ते सगळं शब्दज्ञानापर्यंत जाण्याचं लक्षण आहे. पण ब्रह्मज्ञानासाठी मात्र सद्गुरूच लागतात आणि त्यांनी ब्रह्मज्ञानाचा उपदेश हा खरा मुख्य उपदेश आहे. मग आता हे जो उपदेश आपल्याला ऐकायचा असेल त्याच्यासाठी ज्या उपमा दिले ते म्हणजे बघ, धान्य आहे त्याचं भूस काढायचं, म्हणजे त्याचं टरफल काढायचं आणि ते टरफल खायचं आणि धान्य फेकून द्यायचं, अशासारखं ते सगळं आहे. किंवा खोबरं नसलेल्या करवंट्या, त्याचा एक उपमा त्यांनी दिलेली आहे. लोणी लोणी काढलेलं आहे, ताक घुसळून लोणी काढलेलं आहे, म्हणजे सगळा अर्क त्यातला काढलेला आहे, तरी पण ताक घुसळत राहायचं की लोणी निघतंय का, लोणी निघतंय का, तर त्याचा काही उपयोग नाहीये. फळाचा गर टाकून द्यायचा आणि त्याच्या साली खायच्या, अशा पद्धतीने काही उपमा दिलेल्या आहेत. पण ह्या सगळ्या उपमांमधनं सांगायचं एवढंच आहे की ब्रह्मज्ञाने विण उपदेश, तो उपदेश म्हणू नये. अशा तऱ्हेने, कारण आपल्याला आता ब्रह्म देवशोधन करायला निघायचंय. देवशोधन करून मग ते देव दर्शनापर्यंत जायचंय. मग ह्या प्रवासाकरता काय आवश्यक आहे, तर हा उपदेश, ब्रह्मज्ञानाचा उपदेश जो पवित्र आहे, तो उपदेश आपल्याला महत्वाचा आहे. मग आता हा जो उपदेश ऐकायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, ह्या मार्गक्रमणा ही करायची असेल तर काय करायला पाहिजे, तर ते 6व्या ओवीमध्ये म्हणतात, आता ब्रह्म जे का निर्गुण, तेची केले निरूपण, सुचित करावे अंतःकरण, श्रोते जनी श्रीराम. इथे अंतःकरण असेही म्हटलेले. कर्ण म्हणजे कान, हे आपल्याला माहिती आहे, आणि अंतःकरण म्हणजे कर्ण म्हणजे इंद्रिय, आणि जे आत 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 खूप आत आहे ते अंतःकरण. अंतःकरण सुचित करावे म्हणजे चित्ताची शुद्धी करावी. दोन्ही यांनी सांगितलं. ही चित्ताची शुद्धी कधी होईल, जेव्हा अध्यात्म ग्रंथाचं श्रवण होईल. म्हणजे या पद्धतीने हे सांगितलेलं आहे. अंतःकरण ह्या शब्दाचे या पद्धतीने अर्थ आपल्याला घ्यावे लागतील. सुचित करावे अंतःकरण श्रोतेजनी. आता ह्या ह्याच्यामध्ये भावे आपणासी आपण या नाव ज्ञान, असं काही समर्थांनी सोप्या शब्दात सांगितलंय. पहावे आपणासी आपण, ही सगळी अंतर्मुख साधना आहे. 4 महावाक्यांचा उपदेश सुद्धा केला जातो की प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, अशा पद्धतीने जी काही 4 महावाक्य आहेत त्याचाही उपदेश केला जातो. त्याचा जप करायचा नाही हे आपण आधी पाहिलेलं आहे आणि आपल्याला पुढेही ते पुन्हा येणार आहे.
त्यामुळे याचा जप करायचा नाही, तर याचं सुद्धा आपल्याला उपदेश त्यांनी जो केलेला आहे ते आचरणात आणण्यासाठी करायचंय. ही जी मार्गक्रमणा आपल्याला करायची आहे त्याच्यासाठी त्याचा उपयोग करायचा आहे. हे जे काही सगळं आचरणात आणायचंय, एकतरी ओवी अनुभवावी, नुसतं म्हणून उपयोग नाही. म्हटलं खूप त्या पोपटांसारखं म्हणा, त्या पक्ष्यांसारखं मी दाणा खाणार नाही, मी जाळ्यात अडकणार नाही, म्हणून उपयोग नाही. ती क्रिया करायला पाहिजे ना, की असं जाळ्यामध्ये अडकलेले दाणे पाहिले तर मी ते घेणार नाही. ही क्रिया करणं महत्वाचं आहे. म्हणून क्रिया पालटे तात्काळ, असं पण आपल्याला पहिल्याच दशकात पहिल्याच समासात सांगितलेलं होतं. क्रिया पालटेतात, ही क्रिया पालटणं महत्वाचं आहे. आपलं आचरण चांगलं होतं आणि ते आचरणात आपल्या जो बदल होतो तो महत्वाचा आहे. त्याच्यासाठी त्यांनी असं सांगितलं, या सगळ्याचा विचार विवेकाने आपल्याला करावा लागतो. मग ह्या ब्रह्माचं निरूपण करताना ते म्हणतात, अंतःकरण शुचित करा, शुद्ध करा, असं समर्थाने सांगितलेलं आहे. म्हणजे या अंतःकरणामध्ये, या संसार प्रपंचामध्ये राहिल्यामुळे माझी देहबुद्धी एवढी वाढलेली आहे की मी माझं मला याशिवाय मी काही करूच शकत नाही. मी माझं मला याशिवाय मी काही बोलूच शकत नाही. माझा अहंकाराच्या त्रिज्या मी वाढवतच जाते आणि या देहबुद्धीमुळे संसार प्रपंचामध्ये अडकून पडते. ही जी देहबुद्धी आहे त्यामुळे माझ्या अंतःकरणामध्ये इतक्या गोष्टी साठवलेल्या आहेत, त्या सगळ्या विषय भोगाच्या, वासनेच्या, मत्सर द्वेष लोभ मध मत्सर, या सगळं खचाखच त्या अंतःकरणामध्ये भरलेलं आहे. त्याबद्दल सांगण्याची गरज नाही. आपण चित्तशुद्धी साधन चतुष्टय पाहताना हे सगळं पाहिलेलं आहे नवविधा भक्तीमध्ये. मग आता ह्या सगळ्यामध्ये ते परब्रह्माचं ज्ञान करून घ्यायचं आणि ते अंतःकरणात साठवायचं असेल तर ते कसं साठवणार? साठवून घ्यायला अंतःकरण म्हणजे तरी काय आहे? चित्तरूपी भांड आहे. आता भांड्याची सुद्धा काहीतरी कपॅसिटी असते ना, की त्याच्यात तेवढंच फक्त राहू शकतं. मग त्याच्यापेक्षा जास्त काही राहणारच नाही. आणि आमचं अंतःकरण या सगळ्या गोष्टींनी एवढं अगदी खचाखच पूर्ण शिगोशिग भरलेलं आहे. आधी ते रिकामं करावं लागेल. ते चित्त दुश्चित्त आहे, ते आधी शुद्ध करावं लागेल, ते एकाग्र करावं लागेल. म्हणून स्वच्छ सुचित करावे, सुचित्त करावे. चित्त सुचित्त करावे म्हणजे शुद्ध करावं. शुद्ध करावं म्हणजे याच्यामध्ये जो मल आवरण विक्षेप हे सगळे भरलेले आहेत त्याच्याबद्दलही आपण साधन चतुष्टयामध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे इथे जे मलविक्षेप आवरण आहे हे सुद्धा सर्व बाहेर काढून टाकलं पाहिजे. देहबुद्धीचं आवरण आहे, विषयांचा मल जडलेला आहे आणि मलविक्षेप, सदैव हे करू का ते करू या द्विधा मनस्थितीमध्ये पडलेलं आहे. त्यामुळे ते चंचल मन तिथे बसलेलं आहे. मग या सगळ्या गोष्टींचं शुद्धीकरण केल्याशिवाय आपल्याला हे मिळणार नाही. हे आपल्याला चित्त सुचित केल्याशिवाय ब्रह्म जे का निर्गुण तेची केले निरूपण ते आपल्याला समजणार नाही. ते करणं महत्वाचं आहे. मग हे चित्त सुचित करायचं असेल तर काय करायला पाहिजे? ते करण्यासाठी या करणातून म्हणजे करण म्हणजे इंद्रिय आहे, पण आधी ते श्रवण करण्यासाठी या करणातून ते गेलं पाहिजे. ते करणातून गेल्यानंतर स्ट्रेट हायवेवरनं सोडून द्यायचं नाही, या कानाने ऐकून त्या कानाने. ते आपल्या चित्तात साठवायचंय. आता चित्त शुद्धी केलेली आहे, साधन चतुष्टय केलेलं आहे, आपलं अंतःकरण निर्मळ झालेलं आहे. आता ब्रह्म कसं आहे ते आपल्याला ऐकता येईल. ज्ञानेश्वर सुद्धा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत जर आपण बघितलं तर त्यांना जर एखादी महत्वाची गोष्ट सांगायची असेल तर ते काय सांगतात की अवधान दीजो, अवधान द्या, सावधान व्हा. हे ऐकण्याकरता इथेच चित्त ठेवा, नाही तर आम्ही ऐकतो एकीकडे आणि चित्त भलतीकडेच असतं. काय करायचंय काय नाही, झोपायची व्यवस्था काय करायची, उठल्यावर काय करायचं, इकडेच लक्ष असतं. आणि आम्ही ऐकत असतो. ज्ञानेश्वरी मनापासून ऐकतो का? ती ऐकतोय, मनापासून ऐकतो त्यावेळेला ते आपल्या अंतःकरणात शिरतं, तोपर्यंत शिरत नाही. म्हणून अवधान दीजो असं ते म्हणतात. आणि गीतेमध्ये सुद्धा भगवंत म्हणतो
तुला गुह्यातील गुह्य ज्ञान सांगायचंय. मग हे जे गुह्यातील गुह्य ज्ञान सांगताना तू चित्त सावध करून ऐक, असं ते सांगतात अर्जुनाला. एखादा आपल्या व्यवहारात सुद्धा एखादी गोष्ट जर आपण बघितलं, कोणी आपल्याला सांगितलं, थांब मी तुला फक्त तुलाच सांगते हं, नीट लक्ष देऊ नये, की आमचे कान टवकारले जातात. मग हे जसं आहे तसं समर्थ म्हणतात, अंतःकरण सूचित करून श्रोत्यांनी मनापासून हे ऐकावं. व्यावहारिक ऐहिक गोष्टी ऐकताना आम्ही सावधान असतो, कारण ते आमचं कर्तव्य असतं. पण परब्रह्माचं ज्ञान घेताना आम्ही तेवढंच सावधान असतो का? अवधान दिलेलं असतं का? चित्त सूचित करून ते ऐकत असतो का? का स्ट्रेट हायवेवरनं सोडतो, अंतःकरणात उतरवतो का? या गोष्टी आधी बघितल्या पाहिजेत. आणि हे झाल्यानंतर अंतःकरण शुद्धी. मग अंतःकरणामध्ये तरी काय आहे? मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरण. अंतःकरण पंचक आहे. पण हे अंतःकरण पंचक म्हणजे आपल्याला सांगतात मन शुद्ध करा, बुद्धी एकाग्र करा. बुद्धी कशी हवी? बुद्धी भेद करणारी नको, व्यवसायात्मिका. ती परब्रह्माकडे नेणारी बुद्धी असावी. चित्त निर्मळ असावं, अहंकार सोडून द्यावा. हे सगळं अंतःकरण पंचकाविषयी सांगितलेलं आहे. इतकंच नाही, आपल्या देहाचं पंचक आहे, ज्ञानाचं पंचक आहे. सगळ्या गोष्टींची जी पंचक आहेत ती आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. विषय पंचक आहे, विषय पंचकापासून दूर व्हायला पाहिजे. मग हे सगळं आहे. मग ही पंचक माझ्यात आहेत, पण मी म्हणजे पंचक नाही. अंतःकरण पंचक म्हणजे मी नाही, पण ते मला शुद्ध ठेवावं लागतं, कारण त्याशिवाय त्या आत्म्याचं प्रतिबिंब माझ्यामध्ये शुद्ध रूपात पडत नाही. तो अंतरात्मा मला ओळखता येत नाही. आणि हा सगळा अंतर्मुख प्रवास आपल्याला करायचा असल्यामुळे त्यापासून तो आत्मा वेगळा आहे. तसंच हे परब्रह्म सगळं विश्वामध्ये भरून आहे, पण तरीही ते सगळ्याहून अलिप्त आहे. तो दशांगुळे उरला असं त्याचं वर्णन केलं जातं. दशांगुळे उरला म्हणजे 10 बोटं उरला. 10 बोटं उरला म्हणजे नक्की काय उरलं? तर तो आपल्या आतच आहे, आपल्या पोकळीमध्येच आहे. मग कसं आपल्या पोकळीमध्ये? बेंबीमध्ये आपण जेव्हा परापश्यंती मध्यमा वैखरीचा विचार करतो, तेव्हा बेंबीच्या इथे परावाणी असते, स्पंदन असतं. पण त्या स्पंदनात तो आहे का? तर स्पंदन त्याचं आहे, पण तो स्पंदनात नाहीये. स्पंदन त्याचं आहे, पण तो स्पंदनात नाही. तो पराहून परेच्या परावाणीच्या पलीकडे आहे. म्हणजे त्याच्यापासून तो अलिप्त आहे, पण स्पंदनात तो आहे. पण तरी सुद्धा तो वेगळा आहे. हे जे प्रत्येक वेळेस सांगितलं जातं, या बेंबीच्या इथे आपण जर विचार केला, कारण काय, पिंडावरनं ब्रह्मांड पाहता येतं. आपण अख्खं ब्रह्मांड पाहू म्हटलं, अनंत ब्रह्मांडे लगडली, तर ते शक्य नाही. पण पिंडावरनं ब्रह्मांडाची परीक्षा केली जाते किंवा आपल्याला अनुमान करता येतं. मग पिंडाच्या ठिकाणी म्हणजे देहाच्या ठिकाणी जी बेंबी आहे त्याच्याहून पलीकडे त्याचं स्थान आहे. म्हणजे परावाणी जवळ स्पंदन त्याचं झालेलं आहे. त्या स्पंदनाच्या बाबतीमध्ये बघितलं तर ते स्पंदन म्हणजे तो नाही, पण त्या स्पंदनात निर्माण करण्याची शक्ती मात्र त्याची आहे. ती जी स्पंदन शक्ती आहे, जिला आपण मूळ माया असं म्हणतो, त्या मूळ पायपर्यंतचा हा प्रवास आहे. तो आपल्याच पिंडामध्ये आपणच करायचा आहे. म्हणून आपणच आपल्या अंतरंगामध्ये शिरायचंय आणि त्याचा विचार करायचा आहे. मग तो जर अंतरंगात शिरायचा असेल तर अंतःकरण सूचित करावे, म्हणून चित्तशुद्धी महत्वाची आहे. दशांगुळे उरला जे म्हटलं जातं, ते बेंबीच्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने ही जी बोटं आहेत ही या पद्धतीने जर आपण ठेवली आणि हे जे तळातलं हे आहे हे बेंबीच्या ठिकाणी ठेवलं, तर ती बोटाच्या इथे ठेवल्यानंतर ही वरची जी बोटं आहेत त्यातला हा जो अंगठा आहे तो आपल्या हृदयाशी येतो. हात ठेवून जर आपण बघितलं तर लक्षात येईल, बेंबीच्या इथे अशा पद्धतीने हात ठेवल्यानंतर इथे बेंबी, असा हात ठेवल्यानंतर ह्या अंगठ्याच्या जवळ आपलं हृदय येतं आणि हृदयाच्या धराकाशात तो आहे, त्या हृदयाकाशामध्ये तो आहे असं म्हटलं जातं.
मग तो तिथे आहे. दशांगुळे उरला. नुसतं परावाणी परापश्यंती मध्यमा वैखरी करून पूर्ण पुढे बाहेर जायचंय, पण बाहेरून पुन्हा आत येताना पुन्हा परावाणीपर्यंत जायचंय. तेव्हा हृदयाकाशामध्ये तो आपल्याला भेटतो. म्हणजे इथे परापश्यंती मध्यमा, तर मध्यमा इथे येते. परापश्यंती, या पश्यंती जवळ आपण विचार करतो, पण नुसताच विचार करतो आणि बाहेर वैखरीमधनं सगळं बोलत राहतो. पण जेव्हा अंतर्मुख साधना करतो, तेव्हा त्या चार वाणी एकात एक मिसळत परावाणीपर्यंत जातात. त्या हृदयापर्यंत येतात, हृदयातून परावाणीपर्यंत येतात. आणि परावाणीपर्यंत आल्यानंतर वाणी जेव्हा मौनात जाते, मौन्य गर्भ अवस्था जिला म्हटलं जातं, ती त्याच्याही पुढे आहे. ती म्हणजे परावाणीच्या परते असणारा तो आपल्याला भेटतो. असं त्यांनी दशांगुळे उरला असंही म्हटलं जातं. आणि मग हे सगळं जर आपल्याला पाहायचं असेल तर चित्त सुचित करावे. हे सगळं यासाठी महत्वाचं आहे. मग पुढे ते असं म्हणतात, सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभूतिक जाणा, परंतु हे तगेना सर्व काळ श्रीराम. ही सृष्टीची जी सगळी रचना निर्माण झालेली आहे, अनंत ब्रह्मांडे जी त्यांनी निर्माण केली, त्याला जाणायचंय आपल्याला. पण ही अनेक ब्रह्मांड ज्यांनी निर्माण केलेली आहे, ही सृष्टीची रचना ज्यांनी केलेली आहे, हे पंचभौतिक विश्व ज्यांनी तयार केलेलं आहे, हे सर्व निर्माण केलेलं आहे. आणि निर्माण केलेलं जे आहे, उपजे ते नाशे, या न्यायाप्रमाणे ही सगळी सृष्टीची रचना जी आहे, जी निर्माण झालेली आहे, त्याच्यामध्ये सातत्याने बदल होत राहतो. गंगेचं पाणी आपण अर्घ्य द्यायचं म्हटलं तर गंगा वाहतीये. मी आत्ता पहिलं पाण्यातनं एक ओंजळ पाणी घेतलं आणि अर्घ्य दिलं, आणि पुन्हा हात खाली घेऊन पुन्हा दुसरं जेव्हा पाणी घेते, तेव्हा पहिलं पाणी पुढे गेलेलं असतं, नवीन दुसरं पाणी आलेलं असतं. हा प्रवाह संसरती इति संसार, हा अखंड वाहत चाललेला असतो. ही सृष्टीची रचना ज्यांनी केलेली आहे, ही सृष्टी मात्र नाशिवंत आहे. नाशिवंत आहे म्हणजे आज आहे तर उद्या नाही. पण आज आहे तर उद्या नाही म्हणावं तर ती अखंड वाहते. म्हणजे ती सातत्याने बदलत राहते. आज जो माणूस आहे तो उद्या नाही. जातस्यहि ध्रुवोर मृत्यू. आज जो माणूस आहे तो उद्या असणार नाही, पण त्याची पिढी पुढे चालू राहते. त्यामुळे ते जे वाहणार आहे, तो प्रवाह आहे, तो मात्र चालू राहतो. म्हणून यामध्ये सातत्याने बदल होत राहतो. ती सृष्टीची रचना जी आहे, जी पंचभौतिक आहे, पाच भूत आणि त्रिगुण यांनी उत्पन्न झालेली आहे, परंतु हे तगेना सर्व काळ, त्याच्यात सातत्याने बदल होत राहतो. कारण जे जे निर्माण होतं त्याला सहा विकार असतात. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमिते, क्षीयते, नश्यते. मग हे कसं आहे? अस्ति म्हणजे आहे, वर्धते म्हणजे ठराविक पर्यंत ते त्याची वाढ होत जाते. अस्ति, वर्धते, जायते, विपरिणमिते. आणि मग विपरिणमितेच्या ठिकाणी म्हणजे हे आधी अगदी बीज रूपाने, गुप्त रूपाने असतं. मग त्याचं रोप उगवतं, म्हणजे ते वाढत जातं. वाढत गेल्यानंतर मग मात्र विपरिणमिते म्हणजे एका ठिकाणी त्याची वाढ थांबते. मनुष्य बाळ असतं तेव्हा, आणि ज्या वेळेला तो मोठा होत जातो तेव्हा वा छान, आता उंची पण वाढली, अंक पण, म्हणून तो वाढतच राहत नाही 100 वर्षापर्यंत, नाही का? कुठेतरी त्याची हे जी आहे ती थांबते, वाढ जी आहे ती थांबते. ही वाढ जेव्हा थांबते, मग ती नाशाला किंवा ऱ्हासाला सुरुवात होते. विपरिणमिते, क्षीयते. क्षीयते म्हणजे त्याचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. हा जेव्हा सुरुवात होते तेव्हा मग शेवटी ते नश्यते. म्हणून जातस्यहि ध्रुवोर मृत्यू. हे सगळे विकारच आहेत आणि ते त्याच्यामध्ये असतातच.
संध्याताईंचा मला वाटतं हे झालंय फ्रीज झालाय या. त्या बाहेर पडल्या का? नाही, आले हा हा हा. आले आले. हो. काहीतरी मध्ये एकदम बंद झालं. हा हा हा. ते षडविकारांचं एवढं नीट ऐकायला नाही आलं, तर ते जरा पुन्हा सांग. परत सांगितलं तर बरं पडेल. हो, सांगते. हा दशांगुळे उरला वगैरे आपण बघितल्यानंतर सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभौतिक जाणा, परंतु हे तगेना सर्व काळ. हे जे जे निर्माण होतं ते ते सगळं नष्ट होतं. जातस्यही ध्रुवोर मृत्यू, असं गीतेत सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यात जे जे निर्माण होतं, माणूस आज आहे तर उद्या नाही, असं होऊ शकतं. पण संसरती संसार हा मात्र सातत्याने चालू राहतो. मग ह्या प्रत्येक गोष्ट जी निर्माण झालेली आहे तिला 6 विकार आहेत. जे जे निर्माण झालं ते, त्याला 6 विकार आहेत. ते अस्ति, वर्धते, म्हणजे अस्ति म्हणजे आहे, मूळ रूपाने बीज रूपाने ते आहे. आपण साधं गवत बघितलं तर ते उन्हाळ्यामध्ये पूर्ण नष्ट झालेलं असतं. त्याला कोणीही काही पाणी घातलेलं नाही, काही नाही, काही नाही. पण आपोआपच थोडे दिवसांनी ते गवत वाढायला सुरुवात होते पाऊस पडला की. म्हणजे ते बीज रूपाने आतमध्ये असतच असतं. ते अस्ति. अस्ति जायते. जायते म्हणजे त्याचा जन्म होतो. म्हणजे ते गवताचे अंकुर फुटायला लागतात. ते जे जसं माणसाचं पण आहे की बीज ते पोटामध्ये आहे, अगदी लहान बालक, मुठी एवढं ते आतमध्ये गर्भरूपाने आहे. पण मग ते जायते, जायते म्हणजे त्याचा जन्म होतो. मग जन्म झाल्यावर ते वाढायला लागतं, वर्धते. तसं गवत सुद्धा वाढायला लागतं. हे वर्धते म्हणजे वाढणं. ही प्रक्रिया प्रत्येक गोष्टीला जी जी निर्माण होते त्याला लागते. त्याच्यापैकी अस्ति, जायते, वर्धते. आता वाढत चालली म्हणजे किती वाढणार? तर त्याला सुद्धा कुठेतरी बंधन आहे. माणूस किती वाढेल? वयाप्रमाणे वाढत वाढत मोठा मोठा होत गेला, 6 फूट 7 फूट, आणखीन तो वाढत नाही. त्याला एक लिमिट आहे. गवत किती वाढेल त्याला एक लिमिट आहे. त्यामुळे इथे विपरिणमिते म्हणजे तिथे त्याची वाढ थांबली जाते. ती वाढ तिथे थांबते आणि मग त्याला विपरिणमिते म्हणजे ते तिथे त्या ठिकाणी ती थांबते. मग क्षीयते, मग त्याचा हळूहळू ऱ्हास व्हायला लागतो. माणूस जेव्हा बाळ असतं, तारुण्य येतं, तारुण्यानंतर मग तिथे एक ठराविक ठिकाणी थांबलं जातं, प्रपंच वगैरे सुरू होतो आणि मग क्षीयतेला सुरुवात होते. त्याचा ऱ्हास व्हायला शरीराचा सुरुवात होते. मग 50शी आली, मग अमकं दुखणं आलं, मग तमकं दुखणं आलं, आपण म्हणतो की नाही. तर तसं हे क्षीयते सुरुवात होते आणि मग एक वेळ अशी येते की ते नश्यते, म्हणजे त्याला मृत्यू येतो. असे 6 विकार आहे. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमिते, क्षीयते, नश्यते. मग हे 6 विकार जे आहेत ते सगळ्यांना जरी चालू राहिले तरी सुद्धा संसरती संसार हा मात्र चालू राहतो. म्हणजेच तो सातत्याने बदलत राहतो. हा बदल तिथे नक्की होत असतो आणि म्हणून हे सर्व जे आहे ते नश्वर आहे असं म्हटलं जातं. पंचभूतांपासून पृथ्वी निर्माण झाली, ती पंचभूत सुद्धा नश्वरच आहेत. कारण प्रलय काळी ती नष्ट होणार आहेत. म्हणजे तीही नश्वर आहेत. ती जशी जशी ज्यातून निर्माण झाली त्याच्या त्याच्यात ती विलीन होणार आहेत. पंचभूतांचा उल्लेख समर्थांनी वारंवार केलेला आहे. दासबोधामध्ये वारंवार केलेला आहे. मग आपल्याला असं वाटतं काही वेळेला, म्हणजे आता पहिल्यांदा नाही वाटणार, पण नंतर आपल्याला वाटायला लागतं की हे इतकं सारखं सारखं काय सांगतायत. आता आमचं तोंड पाठ झालंय की आकाशामधून वायू, वायूतून पृथ्वी, पृथ्वीतून, ही जी प्रक्रिया आहे ती झोपेतनं उठवून विचारलं तरी आमची पाठ झालेली आहे शाब्दिक रूपाने. मग इतक्या वेळेला हे का सांगतात? मग हे का सांगतात? आत्ता सांगितलं हे पहिल्यांदा सांगितलंय, पण हे सातत्याने का सांगतात? तर दरवेळेला जो समास किंवा जो दशक चालू आहे त्याच्याशी पंचभूतांचा काय संबंध आहे
हे सांगण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. आत्ता आपल्याला ह्या षड्विकारांच्या बाबतीमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे त्याचा. म्हणून ही सगळी जी भूत आहेत ही निर्माण होतात, ती विलय पावतात. त्यामुळे ती सुद्धा जे निर्माण होतं आणि विलय पावतं ते कधीही शाश्वत नसतं, अशाश्वत असतं. म्हणून त्यांनी इथे फक्त ही तोंड ओळख आपल्याला करून दिलेली आहे. त्यामुळे म्हणून त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे विषय बदलण्यासाठी, ये रवी हे पाहता भूते देव कैसे म्हणावे त्या ते, भूते म्हणता मनुष्या ते विषाद वाटे श्रीराम, मा तो जगन्नायक परमात्मा त्यास आणि भूत उपमा, ज्याचा कळेना महिमा ब्रह्मादिकांसी श्रीराम. ह्या पंचभूतांपासनं हे जग निर्माण झालं, निर्माण करणारा तो आहे. पण पंचभूतांना कोणी निर्माण केलं असा जर आपण मागे मागे विचार केला, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायला सुरुवात केली, तर आपल्याला लक्षात येतं दुसरं तिसरं कोणी नाही, ते त्यांनीच निर्माण केलेलं आहे, त्याच्या शक्तीने निर्माण केलेलं आहे. मग तो जगन्नायक परमात्मा, जगाचा नायक, जगन्नायक, ज्यांनी हे जग, विश्व, ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे, त्याला आपण ओळखलं म्हणजे सगळं जग जाणल्यासारखं होतं. मग त्याला भूत असं म्हणावं का? तर नाही, कारण भूत त्यांनी निर्माण केलेले आहे. आई बालकाला निर्माण करते, बाळाला निर्माण करते, म्हणजे बाळ म्हणजे आई नाही, ती आई वेगळी आणि बाळ वेगळं आहे. तसं पंचभूत वेगळी आहेत आणि परब्रह्म परमात्मा वेगळा आहे, तो त्याच्याही पलीकडे. म्हणून तर त्याचा महिमा ब्रह्मादिकांशी नकळे. हे कोणी निर्माण केलं पंचभूत? तर आपण असं म्हणूया ब्रह्मा विष्णुमय सत्व रजतम, त्या तमोगुणापासून पंचभूत झाली, ही त्यांनी निर्माण. ब्रह्मा विष्णू महेशांना कोणी निर्माण केलं? तर आम्ही म्हणतो मूळ मायाने केलं. तिची शक्ती त्यांना प्रदान केली. मूळ मायाला कोणी निर्माण केलं? मूळ माया म्हणजे काय? त्याचं स्पंदन आहे. मग त्याचं स्पंदन त्याच्या हातच निर्माण झालेलं आहे, म्हणजे तोच सर्वाचा निर्माता आहे. आणि हे म्हणताना त्यांनी असं म्हटलेलं आहे, आपल्या बाबतीतही त्यांनी सांगितलंय, एरवी हे पाहता भूते देव कैसे म्हणावे त्या ते. म्हणजे ही पंचभूतांना सुद्धा समर्थाने नंतर देवत्व दिलेलं आहे. पण ते कसं दिलेलं आहे तेही त्याच समासामध्ये फार पुढे आपल्याला येणार आहे. कारण पंचभूतांबद्दल आधी बरीच माहिती देऊन मग ते आपल्याला तिकडे नेतात, तेव्हा तो विचार पटतो, एकदम सांगून पटत नाही म्हणून. आणि मग भूत म्हणता मनुष्या ते विषाद वाटे. पंचभूतांपासून निर्मिती झाली, त्यांना निर्माण करणारा कोणी? त्या परमेश्वराला तरी भूत म्हणता येईल का? तर नाही म्हणता येत. म्हणजे म्हणून भूत याचा दुसरा अर्थ पिशाच्य असं पण होतो. भूत पिशाच्य. आपण माणसाला सुद्धा भूत म्हटलेलं आवडत नाही. आपण जर एखाद्याला म्हटलं काय भूतासारखा बसलायस, तो म्हणे भूतासारखं बसलोय का? मी तर व्यवस्थित आहे. किंवा आपण असं म्हटलं की हे काय वेड्यासारखं भूतासारखं करतोयस, असं म्हटलं तरी त्याला पटत नाही. म्हणजे भूत म्हटलं की कुठेतरी आपल्याला त्याची निर्भत्सना केल्यासारखं वाटतं. मग हे जर आहे, म्हणजे ही उपमा माणसाला पण पटत नाही. काय भूतासारखं करतोयस? असेल सूत तर, असं एक आपल्याकडे म्हण म्हणा किंवा वाक्प्रचार आहे की असेल तर सूत नाहीतर भूत, असं आपण म्हणतो की नाही. म्हणजे काहीतरी त्याचं बिघडतंच अशा पद्धतीने. मग माणसाला सुद्धा हे जर आवडत नाही, तर देवाला तरी भूत कशाला म्हणायचं? खरं तर ते भूत नाहीच आहे, तो निर्माता आहे, निर्माण करता आहे. भूत जात ज्यांनी निर्माण केलेलं आहे तो परब्रह्म हा परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराला जर जाणायचं असेल तर आपल्यालाही भूतासारखं होऊन चालणार नाही. मग हे कसं आहे, याचं पुढे 13व्या ओळीमध्ये ते म्हणतात, जे जे रूप आणि नाम तो तो अवघाची भ्रम, नाम रूपातीत वर्म अनुभवे जाणावे श्रीराम. पंचभूते आणि त्रिगुण ऐशी अष्टधा प्रकृती जाण, अष्टधा प्रकृतीस नामाभिधान दृश्य ऐसे श्रीराम. आपण जर एखाद्याला म्हटलं काय देवासारखा बसलाय तर त्याला आवडतं, पण भूतासारखा बसलाय म्हटलं तर आवडत नाही. हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे देव वेगळा आहे हे त्यांना त्यातनं सांगायचंय. आणि मग इथे ते आपल्याला सांगतात की जे जे रूप आणि नाम आहे तो सच्चिदानंद स्वरूप आहे.
पण नाम रूप ह्या स्पंदनामधनं जे जे मिळालेलं आहे ते सगळं मायेच्या कक्षेमध्ये येतं, आणि जे मायेच्या कक्षेत येतं ते सगळं नाशिवंत आहे. जे परब्रह्म तत्व आहे त्याच्या पलीकडचं ते अतिंद्रिय आहे, मूळ आहे, शुद्ध गुणातीत असं परब्रह्म आहे. ते शांत, निवांत, निर्गुण, निराकार आणि स्वस्थ बसलेलं आहे. त्या स्वमध्ये स्थित होऊन, मगाशी मी म्हटलं की आपण स्वस्थ बसू शकत नाही. योगातली कर्म योनीतली माणसं काही ना काहीतरी करत असतो. अगदी मी आज स्वस्थ बसले असं म्हटलं तरी श्वासोश्वास घेतेच आहे, डोळ्यांनी पाहतेच आहे, म्हणजे क्रिया चालूच आहेत, कर्म चालूच आहेत, कानाने ऐकते. हे जे आहे हे चालूच राहतं, कारण आपली कर्मयोनी आहे. आपण स्वस्थ बसू शकत नाही. पण स्वमध्ये स्थित होऊन, असं जे मी मगाशी म्हटलं, तर हे स्वस्थ तो जो आहे तो स्वमध्ये शांत, निवांत, स्वस्थ बसलेला आहे. त्याच्यामध्ये स्थित होऊन कर्म करायचे. म्हणून तो जसा स्वस्थ बसलेला आहे, जेव्हा त्याच्या मनामध्ये एकोहम, अरे एकटाच मी बसलोय इतक्या वेळ, मला आता एकटं नाही बसायचंय, मला भूश्याम बहु व्हायचंय, एकाच्या ऐवजी दोन व्हायचंय, असं जेव्हा त्याच्या मनात निर्माण झाली, इच्छा निर्माण झाली, तो निर्गुण निराकार असला तरी त्याच्या मनामध्ये ते स्पंदन निर्माण झालं. त्यामुळे थोडीशी हलचल, ते स्पंदन जेव्हा असतं तेव्हा थोडीशी चुळबुळ निर्माण होते. एकाकी न रमते असं त्याला वाटलं. त्याला जे स्फुरण झालं, ते जे शांत निवांत असताना जे स्पंदन झालं, त्यात एक प्रकारचा जिवंतपणा आला. ते जिवंतच आहे, पण तरी ते स्वमध्ये स्थित होतं. ते स्पंदन झाल्याबरोबर जी चुळबुळ झाली की मग मात्र कार्यरत व्हायला सुरुवात होते. एखाद दिवशी असं बघा, मी शांत बसलेली होते, मी आज ठरवलंय काही करायचं नाही, आज शांत बसून राहायचं. मी काहीच करत नव्हते सकाळपासून, आपलं म्हणजे नेहमीच्या क्रिया चालू होत्या, पण काही करायचं नाही असं मी आज ठरवलं होतं. आणि नेमकीच माझी मैत्रीण आली. अगदी सकाळपासून काही आवरलं नव्हतं, जसं नेहमीप्रमाणे होते तशीच बसलेली होते. एक मैत्रीण माझी आली, ती म्हणली, इतका सुंदर सिनेमा आहे, मस्त आहे, 2 तिकीट काढले, तू चलच पटकन माझ्याबरोबर. बरं, आज निवांतच होते मी. पण जेव्हा तिने मला सांगितलं की पिक्चरची तिकीट काढलेत, माझ्या मनात स्पंदन व्हायला लागलं की अरे हो का, चांगलं आहे का, बरं आणायची तिकीट काढलेली आहेत, फार वेळ पण मोडणार नाही, चला जाऊया. लगेच मी कार्यरत झाले, साडी बदलली, सगळं व्यवस्थित घेतलं, पर्स घेतली, हे घेतलं, म्हणजे मी कार्यरत झाले. या परब्रह्माला सुद्धा जेव्हा वाटलं मी एकटाच आहे, एकाकी न रमते, आता मला काहीतरी खेळायचंय, मलाच माझ्याशी खेळायचंय, त्यावेळेला ते स्पंदन निर्माण झालं. ती म्हणजे मूळ माया, आणि त्या मूळ मायेतनं मग बाकी सगळी उत्पत्ती विश्वाची निर्माण झाली. ती कशी झाली, काय झाली, हे पुढे वारंवार प्रत्येक वेळेला आपल्याला येणार आहे. ही कार्यशक्ती जागृत होते आपली. ज्या वेळेला ही कार्यशक्ती जागृत होते तेव्हा आपल्यातनच आपली शक्ती बाहेर पडते. जशी परब्रह्माची शक्ती त्यातनं कार्यरत होऊन बाहेर पडली आणि तिने हे ब्रह्मांड निर्माण केलं. बरं, हे ब्रह्मांड निर्माण केलं, त्याला तिने आधी विचार केला की काय करूया, काय काय निर्माण करूया. हा जो विचार तिने केला, त्यावेळेला तिने आधी नाम दिलं की हा सगळा पसारा मला आवरत नाही, आधी ब्रह्मा विष्णू महेशांना तयार करूया. ब्रह्मा निर्मिती करेल, विष्णू पालन करेल आणि महेश संहार करेल, त्या शक्ती त्यांना प्रदान करून टाकूया. म्हणजे आधी नाम आणि मग रूप येतं. आधी नाम आणि मग रूप हे अध्यात्मामध्ये असतंच असतं. म्हणून नाम आणि नामी एकरूप झाले की फक्त नामच उरतं असं म्हटलं जातं. म्हणजे कसं आहे बघा, मुंडक उपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे की आधी नाम आणि मग रूप. आपण साधं सोनाराकडे गेलो आणि सोनाराला सोनं दिलं, नुसतं सोनं देऊन चालतं का? नाही, त्याला सांगावं लागतं की बांगड्या कर. बांगड्या झाल्यात का निर्माण? नाही झाल्या. बांगड्या कर म्हटल्यावर त्याच्या लक्षात येतं, तोडे कर म्हटल्यावर त्याच्या लक्षात येतं. म्हणजे आधी आम्ही नाम देतो आणि मग त्याचं रूप करून तो आम्हाला परत देतो. हे नाम रूप असं पद्धतीने येत असतं. जसं परब्रह्मानी म्हणा किंवा ऋषीमुनींच्या मार्फत म्हणा, त्यांनी हे ब्रह्मांड निर्माण केलं, ज्याला मायेचं बळ होतं. हे मायेची शक्ती त्याच्या मागे होती, ती ह्या ऋषीमुनींना प्राप्त झाली. ऋषीमुनी हे म्हणू शकते, पण मुळात सगळं मायेच्या शक्तीने निर्माण केलेलं आहे.
म्हणजे निर्मितीच्या वेळेला परब्रह्माने जी इच्छा निर्माण केली त्यावेळेला जो ध्वनी निर्माण झाला, स्पंदन निर्माण झालं, आता ते सगळं शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा सिद्ध झालेलं आहे, आपल्याला माहिती आहे. ते जे प्रत्येक गोष्ट त्याचा स्फोट होत 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 गेल्यानंतर सुद्धा जे निर्माण झालं ते अति सूक्ष्म ज्याला म्हटलं जातं, ते जे निर्माण झालं त्याला सुद्धा नाव देवाचंच दिलेलं आहे. त्यामुळे हे जे आहे, हे जे त्यातनं फोडल्यानंतर जो ध्वनी निर्माण झाला तो ओंकार निर्माण झाला. आमच्या देवानी किंवा आमच्या ऋषीमुनींनी असं लिहून ठेवलं की जे स्पंदन झालं त्यातनं जी आवाजाची निर्मिती झाली ती निर्मिती म्हणजे ओंकार निर्माण झाला, आणि त्या ओंकार ब्रह्मातनं सर्व गोष्टी निर्माण झाल्या. मग त्याला म्हणजे ते जे नाम ओंकार हे जे ध्वनी आहे ते नाम आधी निर्माण झालं, आणि मग बाकीची सगळी विश्व जे आहे ती निर्माण झाली. अगदी लहान मुलाला सुद्धा आपण जर बघितलं, त्याचा जन्म झाल्यावरती सुद्धा त्याला नाम म्हणजे त्याला नाम दिलं जातं आधी. जेव्हा आम्ही म्हणतो अरे वा राजू उभा राहिला, काय राजू अमकं करायला लागला, खायला लागला, मग त्याला कळायला लागतं. हे सारखं आपल्याकडे बघतायत आणि म्हणतात राजू उभा राहिला, किंवा राजू आता बोलायला लागला, राजू आता बघायला लागला, असं का म्हणायला लागले? मग हे राजू हे माझं नाव आहे हे त्याला कळायला लागल्यावर तो त्याला ओ देतो. ओंकाराला सुद्धा आधी कुठलंही नाव नव्हतं, पण ज्या वेळेला ऋषीमुनींना प्रश्न पडला की ह्या लोकांना कसं समजावून द्यायचं की हा जो ध्वनी निर्माण झालाय ते म्हणजे परब्रह्म आहे, तो ओंकार स्वरूप ब्रह्म आहे, हे लोकांना कसं समजावून, ते म्हणतात आम्हाला नाही काही कळत आहे, कुठे आहे ते निर्गुण निराकार ओम ओम म्हणजे. अरे हाक मारून तर बघा. ज्या वेळेला त्यांनी, आपण जर ओळखीचं कोणी नसेल आणि रस्त्यातनं जात असलो आणि त्याचं काहीतरी खाली पडलं म्हणा, आपल्याला नाव तर माहिती नाही पण आपल्याला दिसतंय की त्या माणसाचं पडलेलं आहे, आपण त्याला म्हणतो ओ छुच्छुत, ओ ओ छुच्छुत, असं करून का होईना आपण त्याला ओ ओ म्हणतो ना. तर म्हणे काय हाक मारू ह्या लोक ह्याला, म्हणे ओ ओ म्हणून हाक मारा बघू तो काय म्हणतो त्याचं नाव. म्हणून त्यांनी ओ ओ ओ या ना इकडे, ओ आम्हाला दिसा ना तुम्ही, ओ. मग ओ ओ म्हटल्यावर तो ओंकार असा जो प्रगट झाला त्याला लोक ओंकार म्हणायला लागले. असं बाळबोध भाषेमध्ये एक उदाहरण म्हणून सांगितलं जातं. ज्यांना ही तत्वज्ञानाची भाषा समजत नसेल त्यांच्या दृष्टीने आमच्यासारख्यांना हे पटतं. आणि मग ओंकार त्यातनं निर्माण झाला. मग सगळे म्हणले हो, त्यांनी ओ दिली आणि ती देताना ओंकार असं म्हटलं, त्यांच्यात तो ध्वनी आला. मग याला ते रूप त्याचं निर्माण झालं, ते ओंकार स्वरूप महागणेशाचं रूप स्वरूप. म्हणजे असं मग ती पुढे स्टोरी वेगवेगळी आहे. पण आता आपल्याला ते ते जे ओंकार स्वरूप ब्रह्म निर्माण झालं त्यातनं याची सगळ्याची 14 लोक वगैरे निर्माण झाले. 14 लोक म्हणजे भुवन तयार झाली वगैरे सांगितलेले आहे. मग आपल्याला नेहमी म्हटलं जातं नाम आणि नामी एकरूप होतात. ज्या वेळेला ते रूप निर्माण होतं ते नाम आणि रूप, म्हणजे आपण एखाद्याचं नाम घ्यायला सुरुवात करतो, श्रीराम जयराम जय जयराम म्हणा, हे घ्यायला सुरुवात करतो त्यावेळेला रामाची मूर्ती येते. कुणी कृष्णाचा जप करताना कृष्णाची मूर्ती येते. ती मूर्ती हे त्याचं रूप आहे, किंवा ग्रंथ हे त्याचं शब्दरूप आहे. पण हे रूप जाऊन नुसताच ज्या वेळेला सोहम हंसा ध्वनी निर्माण होतो त्यावेळेला तो 6 अहम मधला अहम गळून पडतो, तेव्हा फक्त तो 6 उरतो, म्हणजे फक्त नाम उरतो. नामी त्याच्याशीच एकरूप होऊन जातो. अशा पद्धतीने सोहम हंसा याबद्दलही पुढे माहिती दिलेली आहे. आत्ताही आपण फक्त तोंडोळत करून घेतोय. म्हणून अष्टधा प्रकृतीस नामाभिधान दृश्य ऐसे. मग हे दृश्य सर्व जे निर्माण झालेलं आहे त्याला नाम रूप मिळाल्यानंतर मग आमच्या लक्षात येतं प्रगटते जाणावे असार आणि गुप्तते जाणावे सार, गुरुमुखे हा विचार उमजो लागे श्रीराम. जे जे दिसतं ते ते असार आहे. त्यांनी नाम रूपाचं सगळ्याचं असं पूर्ण मढवून घेतलेलं आहे सगळ्यांनी आपल्याला. मी अमुक आहे, माझं रूप असं आहे, मी अशी दिसते, मी तशी दिसते, मी अमकं घालते, माझं नाव हे आहे, हा सगळा मी माझाचा पसारा नामरूपानी मांडला जातो. एकदा का हे नामरूप संपलं की पुन्हा सच्चिदानंद स्वरूपाशी स्वस्थ होता येतं. म्हणून हा नामरूपाचं जे जे आहे
ते सगळं जे आहे ते असार आहे. आज आहे तर उद्या जाणार आहे. म्हणून आज आहे तर उद्या जाणार आहे हे आपल्याला नक्की माहिती आहे. सगळ्या ग्रंथातनं हे सांगितलं की जे जे आज निर्माण झालेलं आहे ते उद्या म्हणजे भविष्य काळामध्ये नष्ट होणार आहे. मग जर ते नष्ट होणार आहे तर ते असतानाच त्याचा उपभोग घ्या. उपभोग घेऊ नका, त्या सगळ्यापासून निस्पृह अगदी पूर्ण बाजूला सारून टाका असं आपल्या संतांनी सांगितलेलं नाही. त्यांनी हे सांगितलंय हे सगळं असार आहे. याचा अर्थ ते आज आहे ते उद्या नसणार आहे. मग जे आत्ता आहे त्याचा उपभोग चांगल्याने घ्या. पण चांगल्याने उपभोग घ्या याचा अर्थ सत्कर्म करून त्याचा उपभोग घ्या. चित्त शुद्ध करून त्याचा उपभोग घ्या. त्याच्यात आसक्ती ठेवू नका. आसक्ती विरहित त्याचा उपभोग घ्या. म्हणून संत नेहमी वर्तमानात राहतात. आणि आम्ही सगळे काल काय घडलं आज काय घडलं बघतच नाही. काल काय घडलं त्याचा विचार करतो किंवा भविष्यात काय करायचं त्याचा विचार करतो. व्यवहारात ते ठीक आहे, पण काल काय घडलं त्याचं दुःख आपण आजही करत बसलो तर आजही आपल्याला जे सुख मिळतंय तेही आपण सोडून देतो आणि त्या कालच्या दुःखातच रमतो. किंवा आपण भविष्याचे विचार करतो आणि मग म्हणतो हे केलं तर अमकं होईल, ते केलं तर तमकं होईल. व्यवहारात पुढची रचना आपण जाणून घेणं आवश्यक आहे, पण परमार्थामध्ये पुढे काय होईल याचा विचार न करता काय माहिती आता मी 70, 73, 75 लागायची मला वेळ आली. आता मी परमार्थ करून काय करणार आहे? याची देही याची डोळा, आता मुक्ती मिळणार आहे का असा विचार करून मी पुन्हा जर विषयातच गुंतले तर काहीच उपयोग नाही. आत्ता ह्या क्षणी आपल्याला ती सुरुवात करता येते. परमार्थ मार्गाला जाण्याकरता कुठलीही वयाची अट नाही, कारण ते अंतर्यामी करायचंय ना. काही मांडावे न लगे, काही सांडावे न लगे, काहीच करायचं नाही. आपल्याला अभ्यास करायचा आहे, दुसरं काही नाही. परमार्थ म्हणजे आपलाच आपण अभ्यास करणं. आणि आपण नेहमी आपला अभ्यास करताना दुसऱ्याला दोष देतो की त्यांनी असं केलं म्हणून माझं असं झालं. हा दोष देण्याची प्रक्रिया मुळात पहिली बंद करून आपल्यात काय सुधारणा करता येईल ते आपल्याला बघायचंय, दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा. ही प्रक्रिया जेव्हा सुरू करतो तेव्हा पहावे आपण असे आपण हे समर्थांनी जे सांगितलंय ते लक्षात येतं. आणि मग इथे जे जे भेटे भूत ते मानीचे भगवंत असं जे सांगितलेलं आहे, किंवा समर्थ जे म्हणतात पृथ्वी माझी जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे. मग या दृष्टीने आपली दृष्टी वळवली याच्याबद्दल पुढच्या वेळेला मी सांगेन की आपली दृष्टी वळवली की आपोआपच आपल्या अंतर्यामी आपल्याला आत्मपरीक्षण करता येतं. आणि मग लक्षात येतं भगवंत दुसरा कोणी नाही, मीच भगवंत आहे. मी माझ्यात जर सगळं शुद्ध स्वरूपात घेतलेलं नव्हतं ते शुद्ध स्वरूपात चित्त सुचित करून ऐकल्यामुळे मी जे आतमध्ये घेणार आहे, अंतर्मुख होऊन साधना करणार आहे, माझंच मला तपासणार आहे, दुसऱ्या कोणाला दोष देणार नाहीये, माझ्यामध्ये सुधारणा करणार आहे, तेव्हा ते जे परब्रह्म आहे ते मीच आहे, जे मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलं तत्वमसी. पण नाही ना, तो पूर्ण ज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे. ही इतकी घट्ट कल्पना करून घेतलेली आहे की मी अज्ञानी आहे आणि तो ज्ञानी आहे, मी कमी आहे तो जास्त आहे, मी त्याचा अंश आहे. अंश आहे, पण अंशामध्ये सुद्धा ते सगळे गुण असतात ना. सोन्याची लगड काढली तर सोन्याच्या एवढूशा कणातही सोन्याचे सगळे गुण आहेत आणि मोठ्या लगडीत पण तेच गुण आहेत. मग तेच त्या परब्रह्माचे गुण माझ्यात आहेत. त्या अगदी आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर परब्रह्माचं छोटं व्यक्त स्वरूपातलं मॉडेल म्हणजे मी आहे. हे व्यक्त स्वरूपातलं मॉडेल आहे, बाकी काही नाही. मग मी तेच आहे हे एकदा कळल्यानंतर मग दुसरं काही करायचंच नाहीये ना. तोच तेथपर्यंत जाणं हेच तर खरं देवदर्शन आहे. म्हणून देवशोधन ते देवदर्शन असं त्यांनी सांगितलंय. खरा परमेश्वर ही कशात आहे तर ते पाहण्याकरता आपल्याला हे नेत्र जे चर्मचक्षु ज्याला म्हटलं जातं हे बाहेरचं दाखवतात, ते आतलं दाखवत नाहीत. मग ज्ञानचक्षु आम्हाला मिळवावे लागतात, मग अंतर्यामी आपल्याला जाता येतं. मग हे ज्ञानचक्षु समर्थांचा मनाचा श्लोक आहे, जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे, अशा पद्धतीचा मनाचा श्लोक आहे. मनाचा श्लोक म्हणजे मनाचे श्लोक तरी काय आहेत?
दासबोधाचं मिनी मॉडेल थोडक्यात सांगितलेलं सोप्या शब्दात, पण दासबोधासारखंच त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी इथे म्हटले, जगी पाहता पाहणे जात आहे, मना संत अनंत शोधून पाहे. म्हणजे हे चर्मचक्षु उपयोगी पडत नाही. मग ज्ञानचक्षु उपयोगी पडतात का हो? पडतात ना. अंतर्मुख साधना करण्यापुरते पडतात, पण नंतर हे ज्ञानचक्षु सुद्धा सोडून द्यावे लागतात परेहून परत्याकडे जाण्याकरता. परावाणी पर्यंत ज्ञानचक्षु काम करू शकतील, पण त्याच्या पलीकडे जो आहे त्याला ओळखायचं असेल तर ज्ञानचक्षु सुद्धा सोडून द्यावे लागतात. ज्ञान विज्ञान मुराले या पद्धतीने. मग हे सगळं जर आहे, हे निर्गुण निराकार निरवयव असं जे आहे, त्याला विकार नाहीत काही नाही, असं जे परब्रह्म आहे ते आपल्याला अनुभवता येतं. म्हणून अनुभव घेण्याची तिला मी सांगितलं ती मनुष्यामध्ये आहे. मग ती आहे, पण आम्ही ते कसाला लावत नाही. ती कसाला लावणं एकदा जमलं की आम्हाला अनुभव येतात. काही शाब्दिक येतात, काही वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत. त्याच्याबद्दलही समर्थांनी नंतर सांगितलेलं आहे. पण आता ते म्हणतात अनुभव आपण घेऊ शकतो, या समासापुरतं आपण बघणार आहोत. त्यामुळे हे सगळं बीजारोपण जे झालेलं आहे, पुढे काय काय आपल्याला ऐकायचंय. मग आपल्याला ते रिपिटेशन वाटतं. हे तर मागच्या वेळेस समर्थाने सांगितलं होतं. ते कोणत्या दृष्टिकोनातून सांगितलंय ते पुढे पुढे जाणं आहे. तो अंतर्मुख प्रवास आहे. पण आधी काय करायचं हे कळलं पाहिजे ना. मार्ग कोणता आहे? गमुपंथा अनंत या राघवाचा तो मार्ग कोणता आहे तो आधी कळायला पाहिजे. म्हणून देवदर्शन, आपलं देवशोधन ते देवदर्शन हा मार्ग काय आहे ह्याची ओळख फक्त आपल्याला 8व्या दशकापर्यंत ते आपल्याला करून देतात, ज्ञान दशकापर्यंत. आणि मग मात्र जे सांगायला सुरुवात करतात ते आपली ते व्यवस्थित आपलं पण म्हणून बेस तयार होतं. आता मी फक्त सांगते, पहिल्या दशकातल्या पहिल्या समासात सांगितलं होतं 15 निश्चय करा. त्यातला मुख्य निश्चय परमात्म्याचा करायला सांगितलेला आहे त्यांनी. परब्रह्माचा निश्चय हा पहिल्या ह्याच्यात सांगितलेला, पहिला दशक पहिला समास. मग हा निश्चय म्हणजे काय? त्यावेळेला सांगितलेलं आहे की निश्चय निसंशय ज्ञान म्हणजे निश्चय. आपण म्हणतो व्यवहारातला तो निश्चय नव्हे, मी हे करीन मी ते करीन, तो निश्चय होतोच असं नाही. पण हा निश्चय म्हणजे संशय रहित ज्ञान प्राप्त करीन. संशय आला की पुन्हा डळमळीतपणा आला ना, तशा पद्धतीने. म्हणून एकेकाचा अर्थ अशा पद्धतीने आपण सांगत गेलो की हे पुन्हा सांगण्याची गरज पडणार नाही. फक्त आठवण केली की काम झालं. ते आठवणीत अंतसूचित करावे, ते केलं असेल तर नक्की आपल्या लक्षात राहतं. त्यामुळे हे सगळं गुप्त आहे, अव्यक्त आहे. असं जे आहे ते खरं सत्य आहे. ते चराचरामध्ये बसलेलं आहे, पण ते आम्हाला दिसत नाही. त्यामुळे असार ते दूर सारावे आणि सार ते घ्यावे. म्हणजे त्या परब्रह्माची तशी ओळख आधी बाहेरची ओळख करून घ्यावी. हे विश्वची माझे घर या पद्धतीपर्यंत जावं आणि मग अंतर्मुख. मग एवढं करायला वेळ कुठे आहे? म्हणून साधना उपासना चालूच ठेवायची आहे. जेव्हा होईल तेव्हा अंतर्मुख झाल्याचं ज्ञान नक्की होईल. पहावे आपण असे आपण याचं ज्ञान होईल, आपोआप होईल. म्हणजे हे झाल्यावर ते करू म्हटलं तर 184 योनी बरं असू दे. मग हे जे आहे समर्थाने इथे असं सांगितलं, तयास म्हणावे देव वरकड लोकांचा स्वभाव, जितुके गाव तितुके देव जनाकारणी. प्रत्येक गावात गेलं तर 10 मंदिरं तरी असतात वेगवेगळी देवांची. मग ही जी सगळी वेगवेगळी देवांची नावं आहेत, मग यांचं काय करायचं असा पुन्हा आम्हाला प्रश्न पडतो. मग मी मारुतीच्या मंदिरात जाऊ का शंकराच्या मंदिरात जाऊ, का आपलं देवीच बरी आहे असं आम्हाला वाटायला लागतं. मग हे ते म्हणते की हे सगळं वरचं नामरूपात्मक आहे. त्या देवीच्या त्या शंकराच्या मागचं जे तत्व आहे ते आपल्याला पाहायचंय. ते पाहिल्यानंतर मग देवी आहे का शंकर आहे का आणखीन कोण आहे याचा संबंध नाही. तर आम्ही जातोच आहे, सोमवारी शंकराच्या देवळात, मंगळवारी देवीच्या देवळात, बुधवारी विठ्ठलाकडे, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जातोय. मग समर्थ इथे म्हणतात खरा देव तो वेगळा आहे. तो खरा देव, तो थोरला देव शोधायचा आहे, तिथपर्यंत जायचंय. याचा अर्थ विठ्ठलाला जाऊ नका, देवीला जाऊ नका नको, तिथली स्पंदनं गोळा करून या. पण म्हणून तेच देव आहे असं समजू नका. त्या देवामागचं जे इथे निर्गुण साधना जी आहे त्याचं बीजारोपण केलेलं आहे. त्या निर्गुण साधने सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाचा आधार घेऊनच जायचंय.
पण ते सगुणाच्या आधाराने निर्गुणाकडे जाणं महत्वाचं आहे. तिथे गेल्यावर स्वस्थ, समाधान या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. एकदा हे देव जे आहेत ना, ते सुद्धा आपण आपल्या बुद्धीने निर्माण केलेले देव आहेत. मन, बुद्धी, चित्त यांनी केलेले देव आहेत. आपण जर साधी गोष्ट, म्हणजे फार त्याच्या खोलात शिरत नाही, पण आपण साधी गोष्ट जर बघितली तर आपण साऊथकडे गेलो तर तिथला गणपती, म्हणजे मी आता भारतातलं सांगते, साऊथच्या बाजूला, दक्षिणेच्या बाजूला गेलो तर तिकडे आपल्याला तिथल्या गणपतीचं रूप जर पाहिलं तर ते रूप आणि महाराष्ट्रात असलेल्या गणपतीचं रूप वेगळं दिसतं. जशी माणसं असतात तसं त्याचं रूप असतं, कारण आमची बुद्धी तेवढीच आहे. मूर्ती निर्माण करताना आम्ही आमच्या कल्पनेप्रमाणे त्या मूर्ती तयार केलेल्या असतात. साऊथकडचे नवरात्रामध्ये देवी बघितली तर आमच्या इथली देवी, म्हणजे महाराष्ट्रातली देवी आपण बघूया, ती वेगळी दिसते. आणि जर आपण बंगालमध्ये गेलो तर तिचे डोळे बिळे लगेच असे मोठे असतात, छान असतात. म्हणजे इथली वाईट असते तिथली चांगली असते अशा पद्धतीने नाही मला म्हणायचं, पण तिचे डोळे मोठे असतात, तिची साडी नेसण्याची पद्धत वेगळी असते, आपल्या इथली वेगळी असते. हे कोणी निर्माण केलं? हे आम्ही निर्माण केलंय. त्या देवीचं रूप आम्ही आमच्यासारखं का करतो? कारण आम्हाला आमचं रूप माहिती असतं, ते रूप तिला देतो आम्ही. हे नाम रूप नंतर आलेलं आहे, ते आम्ही, मग तिला म्हणतो आम्ही दुर्गा माता वगैरे, मग हिला म्हणतो चामुंडी, मग तिला म्हणतो अमकं. हे सगळं आम्ही दिलेली रूप आहेत, कारण आमची धारणा तेवढीच आहे. शिवशक्ती निर्माण केली तर अर्धनारी नटेश्वराची मूर्ती आपण पूर्ण निम्मी करतो, इकडे नर इकडे नारी, मग हे अर्धनारी नटेश्वर आहे. पण तसं नाहीये ना, ते चराचरात विश्वात भरताना ते नामरूप तिचं आहे, सच्चिदानंद ते आहे. शिवशक्ती कुठे कुणाची जोडलेली आहे हे कस्य केन च अर्धस्य, असं अमृतानुभवामध्ये म्हटलेलं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर एक गोष्ट, म्हणजे एक थोडक्यात सांगते. स्वामी राम म्हणून होते, ते त्यांचे गुरु बाबाजी म्हणून हिमालयात वगैरे तिकडे ते राहिलेले वगैरे आहेत. त्यांचं एक साधना वगैरे झाल्यावर त्यांनाही पुन्हा देवाची, तुम्ही देव नाही पाहिला म्हणे पण अजून. स्वामी तुम्ही मला, बाबाजींना ते म्हणतात स्वामी राम, मला देव दाखवा. विवेकानंदाने जसं रामकृष्णानं म्हटलं होतं त्याप्रमाणे, तुम्ही मला देव दाखवा. ते म्हणतात बरं दाखवतो. कसा देव दाखवू? कसा म्हणजे काय? देव दाखवा. ह्यांनी सगळं वाचलेलं आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, अमका आहे, पण मला देवाचं दर्शन घ्यायचंय, मला देव दाखव. तू मला सांग की कसा देव तुला दाखवू? तुम्ही म्हणजे काय, ह्याचा काय अर्थ आहे? काय आहे म्हणे, तुझी कल्पना वेगळी असेल देव म्हणून, आणि मी तुला वेगळाच काहीतरी दाखवलं तर तुला पटणार नाही की हा देव आहे म्हणून. तर तुझी कल्पना काय आहे ती सांग, त्याप्रमाणे मी तुला देव दाखवतो. मग आपोआपच त्यांनी हेच विचार केला की मी मनुष्य आहे, तो देव आहे, माझ्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे. म्हणजे थोडक्यात आपण ज्याला म्हणतो की गुड बेटर बेस्ट, तर बाबा गुड आहे ते आम्ही सामान्य लोक, बेटर आहेत ती स्वामी लोक, स्वामी श्रीराम जे होते, राम, स्वामी राम, ते जे होते ते बेटर. त्यांना वाटलं सुपरलेटिव्ह डिग्री मधला मला पाहिजे, बेस्ट. म्हणले ठीक आहे, तसं दर्शन देतो. त्यांनी अगदी तशा पद्धतीचं, आम्ही देवाला तसंच मानतो की नाही बघा, सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये. आम्ही जर तसं मानलं आणि एखादा कुठला तरी रैक्व कथा माहिती असेल आपल्याला उपनिषदामधली, तो रैक्व इतका घाणेरडा आणि इतका गलिच्छ होता, रोगाने भरलेला होता, त्याला शोधायला देव शोधायचा आहे, तो ऋषी शोधायचा आहे. कथा माहिती नसेल तर पुढच्या वेळेस सांगते, आत्ता नाही, आता वेळ संपत आलेली आहे. ती कथा सांगून आपण पुढे जाऊ. माहिती असेलच, उपनिषदातली आहे म्हणजे आपल्या सगळ्यांना. मग तो शोधताना तो कुठेतरी डोकं खाजवत बसलाय, अमका करत बसलाय, त्या गाड्याच्या खाली बसलाय, खरूज नायट्याने भरलेला आहे. हा देव मान्य कराल का तुम्ही? नाही करणार. तो दिसतोय पण कोणाला तो ऋषी आहे हे कळतच नाही. त्यांनी ते रूप धारण केलं आपल्याला लपवण्यासाठी. मग कोणता देव तुला पाहिजे हा प्रश्न मी याच्यासाठी विचारला, असं त्यांनी सांगितलं. नाही तर मी तुला तसं दाखवलं, हा काय देव आहे का, आता माझ्यापेक्षा गलिच्छ आहे असं म्हणून तू सोडून दिलं असतंस. म्हणून त्यांनी तसं दाखवलं, असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. अर्थात त्याच्या मागे बऱ्याच कथा आहेत, तेवढ्या ह्याच्यात शिरायचं नाही आपल्याला. मग आपल्याला देवाबद्दल सांगता येत नाही, दिसत नाही, दाखवता येत नाही, पण त्याला आपल्याला जाणता येतं.
ही जाणीव जी आहे ती पाहता देवाचा विचार, अवघा तत्वांचा विस्तार, तत्वे तत्व झाडिता सार, आत्माची उरे. तो देव दुसरी तिसरीकडे कुठेही नाही, तो देव आपल्याच आतमध्ये आत्मस्वरूपात राहतो. मग तो आत्मा जो आहे तो अमर आहे की नाही? देव सोडून जात, आपला देह जे आहे ते नामरूपात्मक देह आम्ही सोडून जातो. केव्हा जातो? तो आत्मा निघून गेला किंवा आम्ही सगळं संपलं. तो जो आत्मा आहे तो अंतरातला देव एकदा आपण जाणला की तो परमात्मा दुसरा तिसरा काही नाही. जसं घटाकाश मठाकाश आहे तसं घट आहे, त्याच्यातलं आकाश जे आहे ते सीमित आहे जे आमच्यामध्ये. तो घट फुटला म्हणजे गेला की नंतर ते आकाश कुठे गेलं हो? त्याच्या आत होतं खरं वेगळं, तर ह्या आकाशात विरून गेलं. आत्मतत्व त्याच्यामध्ये विरून जातं. मग ते आपल्या आतच आहे, तेच खरं देवदर्शन आहे, तोच खरा अंतरात्मा आहे, तोच खरा महत्वाचा आहे. त्याला जाणलं की दुसरं काहीही जाणावं. म्हणून तत्वमसी, ते तूच आहे. पण हे सगळं समजण्यासाठी आपल्याला हा प्रवास आधी करावा लागतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग पंचभूतांनी माझं हे शरीर बनलेलं आहे. 82 इथे ते म्हटलं, तत्वे तत्व झाडिता सारा, आत्माची उरे. मग ही 82 तत्वाचं हे जर जड शरीर आहे, ती तत्व एक एक निराश करायला लागली. ह्याच्याबद्दल आता काहीच बोलणार नाहीये, कारण 17व्या दशकामध्ये तत्वांचा निराश कसा करायचा हे सांगितलेलं आहे, सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. त्यामुळे आत्ता सांगून ते पटणारही नाही. मी आम्ही कसा करायचा निराश? नाही, आत्ता काहीच नाही. आत्ता आपण शिकून घेऊन मग नक्की तत्व म्हणजे काय समजलं की मग निराश समजेल ना. आधी तत्व म्हणजे काय हेच समजलं नाही तर निराश कसा करणार? भलतंच काहीतरी झाडून देऊ आपण, कारण ती आपल्याला सवय आहे. त्यामुळे विषयांमध्ये पुन्हा रमण्याची शक्यता असते. म्हणून त्यांनी असं म्हटलं, ह्या 82 तत्वाचा निराश केला की आत उरतं ते फक्त आत्मतत्व उरतं. तेच आपलं खरं स्वरूप आहे, तेच सच्चिदानंद स्वरूप आहे. त्या स्वरूपापर्यंत जाण्याकरता आपल्याला 82 तत्वाचा निराश करावा लागतो. हे कसा निराश करायचा हे मी पुढे सांगणार आहे. पण त्यांनी असं म्हटलेलं आहे, पाप पुण्य यमयातना हे निर्गुणी तो असे ना, आपण तोची तरी जन्म मरणा, ठाव कैचे श्रीराम. आपल्याला आपण म्हणतो जन्म मरण आहे, मी जन्म मृत्यूच्या चक्रात गुंतलेलो आहे. कोण गुंतलंय? मी नाही गुंतलेलो. मी म्हणजे आत्मतत्व आहे. आणि आत्मा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये कधीच अडकत नाही, कारण तो शुद्ध स्वरूपातलं परब्रह्म तत्व आहे. मग अडकलंय कोण? माझा देह अडकलेला आहे. मी म्हणजे देह नाही, ते आत्मतत्व जे आहे. म्हणून आपण तोची तरी जन्म मरणा, मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत जन्म मरण आहे. पण मी म्हणजे जो आत्मा आहे त्याला जन्म मरण नाही. मी म्हणजे संध्या, माझं म्हणजे अमकं, हे जे देह आहे धरून ठेवलेला, तो जो मी आहे तो खोटा मी आहे. आज जो असलेला आहे तो खरा मी आहे. हा खोटा मीला मरण आहे, खऱ्या मीला नाही. म्हणून पाहावे आपणासी आपण, मीच मला पाहायचंय. खोट्या मीनी खऱ्या मीला पाहायचंय. म्हणजे समजतं की तो खोटा मी आहे, तो जाणार आहे, मी मात्र शाश्वत आहे. तोपर्यंत हे कळत नाही. मग त्या खोट्या मीला कसं मारायचं? मग त्या 82 तत्वांचा निराश करायचा आहे, मारायचं नाही. निराश निराश करणं आणि मारणं याच्यातही फरक आहे. म्हणून तो निराश कसा करायचा हे नंतर 17व्या दशकात सांगितलेलं आहे. तोपर्यंत आपल्या मनाची पूर्ण तयारी झालेली असते. म्हणून मग इथे संचित प्रारब्ध क्रियमाण हे पाप पुण्य यमयातना, हे तो निर्गुणी असे ना, त्याला नाहीये, आपल्याला आहे. पण आपण पाप करतो पुण्य करतो ते भोगायला यावं लागतं. असं नाहीये की फक्त पाप करतो ते भोगावं लागतं. पुण्य करतो तेही भोगायलाच यावं लागतं. आणि खरं म्हणजे जेव्हा मनुष्य धर्म किंवा मनुष्य देह मिळतो आपल्याला, तेव्हा पाप आणि पुण्य समान झालेलं असतं. म्हणून मनुष्य योनीमध्येच मुक्ती मिळू शकते. मग आपण पाप कमवायचं का पुण्य कमवायचं ते आपण ठरवायचं. पुण्य कमवलं तरी भोगायला यावंच लागतं ना. त्यामुळे मी करूनी अकर्ता ही धारणा जेव्हा निर्माण होईल तेव्हा पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही. हे फक्त बीजारोपण आहे. मग हे पाप आणि पुण्य कसं लागत नाही? मी करतेय, पण मी करूनी अकर्ता ही भावना असेल, मी करणारी कोण हा प्रश्न विचारला की समजतं. पण याचा उहापोह पण पुढे केलेला आहे. म्हणून पाप आणि पुण्य तेही मिळवायचं नाहीये. पाप पुण्य यमयातना
हे तो निर्गुणी असे ना, आणि आपल्याला निर्गुणाकडे जायचंय. हवे आपण असे आपण करताना खोट्या मीला काढायचे. पाप पुण्य यमयातना खोट्या मीला आहे. हा देह आहे ना त्याला आहे, मला नाहीये, मीला नाहीये, त्या आत्मतत्वाला नाहीये. म्हणून जन्म मरण कोणाला आहे? म्हणून कबीरासारखा म्हणतो ना आपण बऱ्याच वेळा उत्तर, कुत्ता जाने चमडी जाने. त्याला काही वाटतच नाही. कुत्ता म्हणजे कुत्रा जो आहे तो त्याचं अगदी पायाचं मांस ओढून ओढून नेतोय. तो कुठे नेऊ दे ना, ते कुठे माझं आहे? शरीर नाडी रोम मांस हे माझं काहीच नाहीये, जाऊ दे त्याला काय काय. पण आम्हाला चावला तरी किती पंचायत होते, कारण आमची देहबुद्धी बळकट आहे. मग तो निराश करायचा, तो कशाचा करायचा? देहबुद्धीचा करायचा आहे, त्या 82 तत्वांचा करायचा ज्याने हे शरीर बदलेलं आहे. मग हे सगळं करताना संचित प्रारब्ध क्रियमाण हे जीवाला भोगायचंय, आत्म्याला नाही. जागे होता स्वप्न सरे, विवेक पाहता दृश्य बोसरे, स्वरूपानुसंधान तरे प्राणी मात्र. साधना करून सूक्ष्म ब्रह्म जे आहे त्याला जाणायचंय, त्याचा अनुभव घ्यायचाय. त्यावेळेला त्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये येतं. ते आपल्या अंगात ते सामर्थ्य आल्यावर मी तोच होतो, मी परब्रह्मच होतो. पण यासाठी देहाचे कष्ट करून उपयोगी नाही. देहाला योग्य ते वळण लावण्यासाठी कष्ट करावे लागतात. पण देहाचे कष्ट करण्याची गरज नाही. देहाला वळण लावण्यासाठी कष्ट करा, आणि त्याही पेक्षा जास्त कष्ट मनाला द्यायचे. ते मनातला कष्ट भोगायचे. चित्तशुद्धी त्याच्या मनाला कष्ट दिल्याशिवाय होत नाही. त्यामुळे आधी चित्त सुचित करावे, या पहिल्या ओवीशी पुन्हा आपण येतो, कारण ती चित्तशुद्धी महत्वाची आहे. ते मनाचे कष्ट आहेत. शरीराला कष्ट द्यायचे ते वळण लावण्यापुरतं द्यायचं, या मार्गावरनं चालण्यापुरतं द्यायचंय, ते वेगळं आहे. मग स्वप्नातून जाग आल्यावर जसं स्वप्न खोटं दिसतं, आपल्या लक्षात अरे बापरे स्वप्न पडलं होतं का काल? अगदी मला वाटलं काय एका राजाने मला एवढ्या सुवर्ण मुद्रा दिल्या, आणि बघते तो काय काहीच नाही. सकाळी बघते तो अंथरुणात मी निवांत झोपले. हे स्वप्न पडलं होतं होय, हे मला उठल्यावर कळतं. तसं ही जागृती जेव्हा खऱ्या मीला येते त्यावेळेला माझं स्वरूप मला कळतं. म्हणून हे दृश्य विश्व सुद्धा स्वप्नच आहे, जे नश्वर आहे. मग ते स्वप्नी स्वप्नाचा विचार असं एक ओवी येते पुढच्या दशकांमध्ये, तेव्हा याचा उहापोह केला जाईल. म्हणजे स्वप्नी स्वप्नाचा विचार तो पहावा, तो करावा, आणि त्याप्रमाणे हे विश्व कसं दृश्य आहे, दिसतंय पण तरी खोटं आहे, आम्हाला नाही ना पटत अजून. मग ते कसं खोटं आहे? तर स्वप्नी स्वप्नाचा विचार, ही ओवी पुढे आपल्याला येणार आहे, त्याच्यात त्यांनी ते सांगितलेलं आहे. असं तऱ्हेने हे सगळं आपल्याला एक 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 पुढे नेतात. मग आता ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे? या सूक्ष्म गोष्टींपर्यंत जाण्यासाठी आधी अध्यात्म श्रवण, 40 आणि 41वी ओवी आहे. आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरु पाद सेवन, पुढे आत्मनिवेदन. सद्गुरु प्रसादे श्रीराम, आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी. आपण आत्मा अंतरी, शोध घ्या बोध झाला श्रीराम. आता आधी अध्यात्म श्रवण, श्रवण मनन चिंतन निधिध्यासन, सद्गुरूंची सेवा, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आधी करायच्या असतात. म्हणजे अध्यात्म श्रवण, सद्गुरूंचा ग्रंथांचं वाचन, सद्गुरू आज्ञेचं पालन, सद्गुरूंना शरण जाणं, आणि अखेर त्यांच्याच कृपा प्रसादाने त्यांच्याच अनुसंधानात राहून परमार्थ मार्गाला जाणं, तो साधन मार्ग अवलंबणं. म्हणजे तेच आपल्याला चांद्रशाखा न्यायाने तिथपर्यंत नेतात, आणि तिथपर्यंत नेल्यावर अनुभव मात्र आपला आपणच घ्यायचा असतो. तो अनुभव सद्गुरू देत नाही. मग त्यांच्या अनुसंधानात राहायचंय, म्हणजे अनु म्हणजे पाठोपाठ, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रमण करायचे. अनुसंधान, ते कुठे जात आहेत, ते काय करतात, ते कसं वागतात. अगदी तसं नाही जमलं तरी आत्ताच्या काळाप्रमाणे आपल्याला वागता येतं. वनात जायला सांगितलं तर काय आता आपण वनात जात नाही, हेही त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. प्रापंचिकांनी परमार्थ कसं जावं तेही सांगितलंय. ऋषीमुनींची गोष्ट ठीक आहे, पण तेही सांगितलंय. मग ते त्यांच्या पाठोपाठ जाणं म्हणजे अनुसंधान त्यांचं ठेवणं, किंवा अनु म्हणजे सतत त्यांच्या मागे मागे राहणे, म्हणजे त्यांच्या विचारांशी, त्यांच्या आचाराशी, त्यांच्या उपदेशाशी सावध दक्ष साक्षेपी असावं, हेही पुढे सांगितलंय. सावध दक्ष साक्षेपी का असावं? तर ते कधी आपल्याला उपदेश देतील सांगता येत नाही.
कधी आपल्याला तत्वाचं दर्शन करून देतील ते सांगता येत नाही. म्हणून कायम दक्ष राहावं लागतं परमार्थ मार्गामध्ये. आणि हे दक्ष काय राहावं लागतं? शरीर नाही, मन. कारण मन त्याला पटकन उत्तिष्ठ जाग्रत असं म्हणतं, तेव्हाच तो उठतो, तोपर्यंत तो उठत नाही, शरीर उठत नाही. म्हणून मन तसं असावं लागतं, म्हणून मनाला उपदेश केलेला आहे. मग हे सगळं जे आहे आधी सगुणाशी ते आपल्याला एकरूप करतात, त्याचं अनुसंधान साधायला सांगतात आणि मग निर्गुणाकडे नेतात. ह्या प्रकारे हा सगळा मार्गक्रमण करायचं असतं. आणि ते हा त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला, देह प्रारब्धी टाकला सावकाश. मग देहाला काय व्हायचं असेल ते होऊ दे, ही जी भावना आहे ती त्याच्यानंतर येते. मुख्य देवाची ओळखण झाल्यानंतर, त्याची अनुभूती आल्यावर मग ह्या पुढच्या आहेत. ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला ही पुढची गोष्ट आहे. आहार, निद्रा, भय, मैथुन हे सर्वच प्राण्यांना असतं, पण ते हळूहळू सगळं कमी होत जातं मनुष्य योनीमध्ये. कारण मनुष्याला अनुभव घ्यायची शक्ती आहे, ते स्पंदन त्याच्यामध्ये आहे, हे साधर्म्य आहे. आणि सजातीय द्रव्याशी समरसता होते, त्यानुसार आपण त्याच्याशी एकरूप होऊ शकतो. प्राणी पक्षी वगैरे झाल्याची उदाहरणं आपल्याला दिलेली असतात पुराणांमध्ये. पण ते प्राणी पक्षी आधीच्या जन्मी कोणीतरी मनुष्य रूपात असतात, ते शापाने तिथे गेलेले असतात. अशा पद्धतीचं ते त्यात फरक आहे. ते आपण पुन्हा त्या त्या वेळेला जेव्हा जेव्हा त्या त्या प्राण्यांबद्दल समर्थाने सांगितलेलं आहे, तेव्हा आपल्याला तेही पाहायला मिळतं. आणि मग आमची प्रवृत्ती काय निर्माण होते? आता होणार ते होईना का, जाणार ते जायेना का, तुटली मनातील आशंका, जन्म मृत्यूची श्रीराम. मग आज होणार आहे का, उद्या होणार आहे का, ह्याची चिंताच करायचं कारण नाही. आज आणि आता या क्षणी परमार्थ मार्गाला लागा, काही हरकत नाही. कारण मृत्यू तरी कधी येणार आहे हे तरी आपल्याला कुठे माहिती. आज होऊ दे नाही तर उद्या होऊ दे, काही फरक पडत नाही. हे शरीर वस्त्र बदलायचंय इथपर्यंत आपली तयारी होते. त्यामुळे आपण सुखाने परलोकी सुद्धा, परलोकी म्हणण्यापेक्षा मृत्यूला सुद्धा सामोरं जाऊ शकतो. निर्भय निश्चिंत अशी जी अवस्था आहे ती प्राप्त होते. आणि अभय हा जो गुण आहे तो दैवी गुण आपल्यामध्ये येतो. म्हणजे मृत्यूचं भय सुद्धा आपल्याला वाटत नाही. जे काय होणार असेल ते होऊन जाऊ दे. मृत्यू म्हणजे तरी काय आहे? शरीर वस्त्र बदलणं आहे. हे आपल्या मनामध्ये पूर्णपणे 82 तत्वांचा निराश केल्यानंतर ती गोष्ट तयार होते. मग निराश केलेली जी व्यक्ती आहे ती काय वेगळी दिसते का? काय आपल्यासारखीच असते हो. काही वेगळे. मनुष्याचं रूप कसं बदलणार? नामही बदलत नाही, रूपही बदलत नाही. पण ते नामरूप सोडून सच्चिदानंद पदवी मिळवणं हे महत्वाचं आहे. आणि तिथपर्यंत आपल्याला जायचंय. म्हणून हा देव शोधन ते देवदर्शन, प्रवासाची तयारी कशी करायची. आपण प्रवासाला जाताना तयारी करतो की नाही? हे लागेल, औषधं लागेल, अमकं लागेल, तमकं लागेल, ह्या साड्या घेऊया, त्या साड्या घेऊया, इकडे घरात नेसायला अमकं पाहिजे, रात्री घालायला नाईटी पाहिजे, काय 17 प्रकार. तयारी करतो की नाही प्रवासाला जायची? हाही एक प्रवासच आहे. तो प्रवास करण्यासाठी जी तयारी करायची ती देवशोधन ते देवदर्शन इथपर्यंत आपल्याला आहे. ती तयारी एकदा झाली की कशी मार्गक्रमणा करायची, कुठच्या गाडीत बसायचं हे आपलं आपण ठरवायचं. पण जिथे जायचं त्याच गाडीत बसायला पाहिजे ना. म्हणून ते आपल्याला नंतर ठरवायचंय. पण आधी आपल्याला हे तयारी, आधी आपल्या मनाची तयारी करून घ्यायची. ती तयारी आपली होत राहील अशी, आणि ती व्यवस्थित होईल असं आपण म्हणूया. आणि आपण इथेच थांबूया. आज जरा खूपच लेट झाला, पण धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.